मित्रांनो, या जगात दोन प्रकारचे लोक असतात, एक बुद्धिमान आणि दुसरे मूर्ख. बुद्धिमान व्यक्ती तो असतो जो कितीही अवघड काम असलं तरी ते सोप्या पद्धतीने पूर्ण करतो. त्याच्यासाठी यश मिळवणं फार कठीण नसतं, कारण तो प्रत्येक पाऊल विचारपूर्वक आणि समजदारीने टाकतो. आणि याच कारणामुळे बुद्धिमान माणसाला बहुतेक कामांमध्ये लवकर यश मिळतं. पण दुसरीकडे मूर्ख व्यक्ती अगदी याच्या उलट असतो. लहानसं यश मिळवण्यासाठीही त्याला गाढवाप्रमाणे कष्ट करावे लागतात. त्याची कामं नीट पूर्ण होत नाहीत आणि अनेक वेळा त्याची स्वतःची मूर्खताच त्याच्या आयुष्याला अंधारात ढकलते. आचार्य चाणक्यांनी शेकडो वर्षांपूर्वीच सांगून ठेवला आहे, बुद्धी माणसाला जिंकवते आणि मूर्खता त्याच्याच पराभवाचं कारण बनते. मित्रांनो, याच विचाराला पुढे नेत आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात बुद्धिमान व्यक्तीचे 12 ठळक गुण. जर यापैकी किमान 7 गुण तुमच्यात असतील तर समजून घ्या तुम्ही खरंच एक बुद्धिमान व्यक्ती आहात. आणि जर हे गुण सध्या तुमच्यात नसतील तर अजिबात काळजी करू नका, कारण या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला असे मार्ग कळतील ज्यांच्या मदतीने तुम्ही स्वतःलाही बुद्धिमान बनवू शकता. तर चला सुरू करूया. एक वेळ होती, गुरुकुलात 4 शिष्य एकमेकांशी जोरदार भांडण करत होते. विषय एकच होता, पण उत्तर कुणाकडेच नव्हतं. खरंच बुद्धिमान माणूस कोणाला म्हणायचं, तो ओळखायचा तरी कसा, आणि अशा कोणत्या सवयी आहेत ज्या माणसाला इतरांपेक्षा वेगळं बनवतात. भांडण जास्तच तापलं, तर्कवितर्क होत होते, पण निष्कर्ष कुठेच दिसत नव्हता. तेव्हाच एका शिष्याने थांबून विचारलं, आपण अंदाज का मारतोय? ज्यांना सगळं माहित आहे त्यांच्याकडेच का नाही विचारत? आणि मग 4ही शिष्य एकत्र निघाले. ज्यांचे नाव ऐकताच सगळे थांबतात, ज्यांचे शब्द शस्त्रासारखे काटकसरीने तीक्ष्ण असतात, असे आचार्य चाणक्य. आचार्य चाणक्य गुरुजींसमोर पोहोचल्यावर 4ही शिष्य आदराने आपली जिज्ञासा मांडू लागले. आचार्य चाणक्यांनी शांतपणे ऐकलं आणि हलकं स्मितहास्य करत म्हणाले, मुलांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे बुद्धिमान व्यक्तीचे 12 खास गुण. हे गुण ओळखून तुम्ही ठरवू शकाल कोण खरंच बुद्धिमान आहे आणि कोण नाही. पहिला गुण. मुलांनो, आचार्य चाणक्य म्हणाले, सर्वात धोकादायक माणूस नेहमी तोच असतो जो शांत दिसतो, आणि सर्वात फसवणारा माणूस कधी कधी हसत तुमच्या समोर उभा राहतो. शिष्य थोडे चकित झाले, पण एकाग्रतेने ऐकत होते. आचार्य पुढे म्हणाले, तुम्ही कितीही अनुभववान असलात, लोक नेहमी दिसतात तसे नसतात. जो मित्रासारखा हसतो तो प्रत्यक्षात तुमच्यासाठी धोका ठरू शकतो, आणि जो शांतपणे पावलं टाकतो तो कधी कधी सर्वात धोकादायक शत्रू बनतो. शिष्य डोळे मोठे करून ऐकत होते. आचार्य म्हणाले, बहुतेक माणस फक्त शब्दांवर आणि दिखाव्यावर विश्वास ठेवतात, पण ज्या गोष्टी तुम्ही दुर्लक्ष करता त्याच गोष्टीनंतर तुमच्या विरोधात काम करतात. थोडा थांबून आचार्य म्हणाले, बुद्धिमान माणूस प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकतो. तो समोरच्याची चाल आधीच ओळखतो, म्हणूनच तो नेहमी एक पाऊल पुढे असतो. उदाहरण देत ते म्हणाले, अनेक लोक भावनेवर किंवा भरोशावर लगेच निर्णय घेतात. त्यांची मेहनत आणि योजना वाया जाते. पण जो माणूस समोरच्याची मनीषा समजून सावधपणे पाऊल टाकतो तो सुरक्षित राहतो आणि प्रत्येक परिस्थितीत फायदा करून घेतो. दुसरा गुण. बुद्धिमान माणसाची दुसरी ओळख हीच असते, तो आपल्या मनातल्या गोष्टी प्रत्येकाला सांगत नाही. समोरच्या कितीही जवळचा असला तरी तो शब्द जपून वापरतो, कारण बुद्धिमान माणसाला हे माहीत असतं, आजचा मित्र उद्या शत्रूही होऊ शकतो, आणि असं झालं तर सर्वात आधी तुमचेच शब्द तुमच्या विरोधात वापरले जातात. याच्या उलट मूर्ख माणूस कोणताही विचार न करता विश्वास ठेवतो. घरच्या गोष्टी, मनातली गुपित आणि स्वतःच्या कमकुवत जागाही तो इतरांसमोर उघड करतो. पण ज्यांच्यावर तो डोळे बंद करून विश्वास ठेवतो तेच लोक एक दिवस संधी मिळताच त्याच्याच शब्दांचा वापर करून त्याला अडचणीत टाकतात. म्हणून लक्षात ठेवा, समजदार माणूस तोच जो आपल्या खास गोष्टी आणि कमकुवतपणा स्वतःपुरतेच ठेवतो. कारण जितके कमी लोक तुमची खरी कमजोरी ओळखतात तितकं तुमचं आयुष्य अधिक मजबूत आणि सुरक्षित असतं. हीच खरी बुद्धिमानी आहे. तिसरा गुण. बुद्धिमान माणूस नेहमी जास्त ऐकतो आणि कमी बोलतो, कारण त्याला माहित असतं ऐकल्याशिवाय समजत नाही. समोरचा माणूस काय बोलतोय, कसं बोलतोय आणि का बोलतोय हे लक्ष देऊन ऐकलं तर त्याची खरी मनीषा, चाल आणि परिस्थिती सहज कळते. जो माणूस जास्त बोलतो तो नकळत स्वतःबद्दलच महत्वाची माहिती उघड करतो, आणि ह्याच शब्दांमधून पुढे त्याच्यासाठी धोका निर्माण होतो. आचार्य पुढे सांगतात, मूर्ख माणूस कमी ऐकतो आणि जास्त बोलतो. बोलता बोलता तो असं काही बोलून जातो की नंतर त्यालाच त्याची मोठी किंमत मोजावी लागते. मूर्ख माणसाला कधी, किती आणि कुठे बोलायचं याची जाणीवच नसते, पण समजदार आणि बुद्धिमान माणूस शब्दांचाही योग्य वापर करतो आणि शांततेचाही. हीच गोष्ट त्याला प्रत्येक परिस्थितीत फायदा आणि संरक्षण देते. आचार्य शेवटी म्हणाले, कमी बोलणारा माणूस नेहमीच फायद्यात असतो. ऐकणं त्याला ताकद देतं, समज वाढवतं आणि चुकीच्या निर्णयांपासून वाचवतं. जास्त बोलणारा माणूस लवकरच फसवणुकीचा आणि नुकसानीचा बळी ठरतो. म्हणून लक्षात ठेवा मुलांनो, खरी बुद्धिमानी तीच जी शब्द जपून वापरते आणि कान नेहमी उघडे ठेवते.
चौथा गुण, बुद्धिमान माणूस कधीही आपले काम पूर्ण होण्यापूर्वी कोणालाही सांगत नाही, कारण त्याला माहित असतं आधीच सर्वांना सांगितल्याने केवळ कामाचं महत्व कमी होत नाही, तर कोणताही शत्रू लगेच त्याची चाल ओळखून हस्तक्षेप करून नुकसानही करू शकतो. बुद्धिमान माणूस शांतपणे योजना तयार करतो, मेहनत करतो आणि फक्त यश मिळाल्यावरच परिणाम लोकांसमोर आणतो. हीच खरी समजदारी आहे. याच्या उलट मूर्ख माणूस काम सुरू करण्यापूर्वीच सर्वांना आपली योजना आणि प्रयत्न सांगतो. त्याला वाटतं जितके जास्त लोकांना माहीत होईल तितकी जास्त प्रशंसा मिळेल, पण अनेकदा हेच लोक त्याच्या मार्गात अडथळा आणतात आणि त्याचे प्रयत्न आपल्याच विरोधात वापरतात. शिष्य मन लावून ऐकत होते. आचार्य म्हणाले, लक्षात ठेवा, जो माणूस आपले काम वेळेपूर्वी उघड करत नाही तो दुसऱ्यांच्या हस्तक्षेपापासून सुरक्षित राहतो. जितके कमी लोक तुमच्या प्रयत्नांबद्दल जाणून घेतील तितकीच तुमची यशस्वी शक्ती वाढते. म्हणूनच मुलांनो, बुद्धिमान तोच जो शांतपणे काम करतो आणि फक्त काम पूर्ण झाल्यावरच परिणाम लोकांसमोर आणतो. पाचवा गुण, बुद्धिमान माणूस कधीही रागात किंवा घाईघाईत निर्णय घेत नाही, कारण त्याला माहित असतं क्षणभराचा राग किंवा उतावळेपणात उचललेलं पाऊल आजवरची सगळी मेहनत एका क्षणात वाया घालवू शकतं. जो माणूस शांत राहून विचारपूर्वक पाऊल टाकतो तो प्रत्येक परिस्थितीत स्वतःला सुरक्षित ठेवतो. त्याची विचारसरणी नेहमी इतरांपेक्षा एक पाऊल पुढे असते. शिष्य एकाग्रतेने ऐकत होते. आचार्य पुढे म्हणाले, जो माणूस रागात बोलतो किंवा घाईत कृती करतो तो अनेकदा स्वतःच्याच आयुष्यात अडचणी निर्माण करतो, पण जो शांतपणे विचार करून निर्णय घेतो तो प्रत्येक संकटात संधी शोधू शकतो. आचार्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, लक्षात ठेवा मुलांनो, कोणत्याही निर्णयात घाई करणं म्हणजे मूर्खपणा. रागाच्या भरात बोलणारा किंवा वागणारा माणूस स्वतःचं नुकसान स्वतःच करतो आणि जो विचारपूर्वक संयमाने काम करतो तो शेवटी जिंकतोच. म्हणूनच खराखुरा बुद्धिमान तोच जो आपल्या भावना नियंत्रणात ठेवतो आणि कोणत्याही परिस्थितीत शांत राहून समजदारीने निर्णय घेतो. हीच खरी सूझबूझ आहे. सहावा गुण, आचार्य चाणक्यांनी शिष्यांकडे थोडा वेळ शांतपणे पाहिलं आणि मग गंभीर आवाजात म्हणाले, मुलांनो, बुद्धिमान माणूस कोणतंही काम विचार न करता कधीच सुरू करत नाही. तो आधी स्वतःलाच एक प्रश्न विचारतो, हे केल्यावर काय होऊ शकतं, याचा फायदा कुणाला होईल आणि चुकलं तर त्याची किंमत किती द्यावी लागेल. ही सवयच त्याला धोके ओळखायला शिकवते आणि अडचणींपासून वाचवते. शिष्य शांतपणे ऐकत होते. आचार्य पुढे म्हणाले, विचार करा, अनेक वेळा माणूस भावनेच्या भरात किंवा घाईत निर्णय घेतो आणि नंतर तोच निर्णय त्याला अडचणीत आणतो. पण जो माणूस पाऊल टाकण्याआधी परिणामांचा अंदाज घेतो, कोण फायदा घेऊ शकतं हे ओळखतो आणि कुठे नुकसान होऊ शकतं हे पाहतो, तो प्रत्येक वेळी एक पाऊल पुढे असतो. आचार्य उदाहरण देत म्हणाले, बुद्धिमान माणूस प्रत्येक संधी आणि प्रत्येक अडचण आधी तोलून पाहतो, कारण त्याला माहित असतं योग्य योजना आणि सावधपणे उचललेलं पाऊल फक्त सुरक्षितच नसतं तर यशाकडे घेऊन जातं. आणि जो माणूस घाईघाईत निर्णय घेतो तो बहुतेक वेळा पश्चाताप आणि नुकसान यांनाच सामोरा जातो. सातवा गुण, आचार्य चाणक्य म्हणाले, मुलांनो, बुद्धिमान माणूस आपली चूक कधीही लपवत नाही, तो ती मानतो आणि तिच्यातून शिकतो. हीच समजदारी त्याला प्रत्येक परिस्थितीत मजबूत बनवते आणि पुढे जाण्याची ताकद देते. जो माणूस आपली चूक स्वीकारतो तो भविष्यात आपले पाऊल विचारपूर्वक टाकतो. शिष्य एकाग्रतेने ऐकत होते. आचार्य पुढे म्हणाले, विचार करा, जर एखादा माणूस आपली चूक नाकारतो आणि इतरांवर दोष टाकतो तर तो सतत त्याच चुका भोगत राहतो. पण जो माणूस आपली कमजोरी आणि चुका समजतो तो सुधारतो आणि पुढे जातो. बुद्धिमान माणूस प्रत्येक अनुभवाला शिकण्याची संधी मानतो आणि ती आपल्या ताकदीत बदलतो. आचार्य उदाहरण देत म्हणाले, जो माणूस आपली चूक मानतो त्याचा सन्मान वाढतो आणि लोक त्याच्या निर्णयावर विश्वास ठेवतात. जो मूर्ख आपला दोष लपवतो तो नेहमी धोका आणि फसवणुकीच्या जोखमीत राहतो. म्हणून मुलांनो, चूक मानण्याची आणि शिकण्याची क्षमता बुद्धीचा महत्वाचा भाग आहे. ही फक्त सुरक्षित ठेवत नाही तर तुम्हाला पुढे जाण्याची ताकद देते आणि खरी समजदारी दाखवते. आठवा गुण, आचार्य चाणक्यांनी शिष्यांकडे गंभीर दृष्टीने पाहत म्हटलं, बुद्धिमान व्यक्ती आपल्या वेळेचा योग्य उपयोग करतो. त्याला माहित असतं की जगात सगळं काही खरेदी करता येऊ शकतं, पण एकच गोष्ट अत्यंत मौल्यवान आहे, ती म्हणजे वेळ, जी कोणतीही किंमत देऊन खरेदी करता येत नाही. म्हणून तो प्रत्येक काम वेळेवर करतो आणि याच कारणामुळे त्याचं जीवन सतत यशस्वी होतं. याच्या उलट आचार्य पुढे सांगतात, मूर्ख माणूस वेळेचा योग्य उपयोग करू शकत नाही. तो फक्त अर्थहीन कामांमध्ये आणि व्यर्थ गोष्टींमध्ये गुंतून आपला मौल्यवान वेळ वाया घालवतो. वेळ निघून गेल्यावर तो आपल्या अपयशासाठी इतरांना दोष देतो किंवा आपली किस्मत तिरस्कारतो. अशा माणसाचं जीवन अनेकदा अपयश आणि पश्चात्तापाने भरलेलं असतं. आचार्यांनी शिष्यांकडे पाहत सांगितलं, म्हणून वेळेचा योग्य वापर हा बुद्धिमत्तेची खरी ओळख आहे. नववा गुण, आचार्य चाणक्यांनी शिष्यांकडे गंभीर नजरेने पाहिलं आणि म्हणाले, मुलांनो, बुद्धिमान माणूस कधीही लालच किंवा दिखाव्याच्या मागे धावत नाही.
त्याला माहित असतं बाहेरून आकर्षक दिसणारी गोष्ट अनेकदा धोकादायक ठरू शकते. बुद्धिमान माणूस हे ओळखतो की लालच माणसाला चुकीच्या दिशेने नेतो. ज्याला जास्त हाव असते तो कुठे ना कुठे चूक करतोच आणि ती चूक त्याचं आयुष्य अडचणीत टाकते. आचार्य पुढे म्हणाले, पण अनेक लोक पटकन पैसा, यश किंवा प्रसिद्धी मिळवण्याच्या लालचात अडकतात. या नादात ते आपला वेळ, मेहनत आणि कधी कधी नाती सुद्धा गमावून बसतात. अशी घाई आणि हाव शेवटी पश्चाताप आणि दुःखाचं कारण बनते. बुद्धिमान माणूस हे समजतो की खरं यश आणि सन्मान मेहनत, संयम आणि विवेकातून मिळतो, दिखावा किंवा लालचातून नाही. जो माणूस स्वतःवर संयम ठेवतो तोच सुरक्षित आणि मजबूत आयुष्य जगतो. म्हणून लक्षात ठेवा, लालच आणि दिखावा क्षणिक आनंद देतात, पण खरी बुद्धिमानी आणि सन्मान तुमच्यापासून दूर नेतात. 10वा गुण. आचार्य चाणक्यांनी शिष्यांकडे पाहिलं, हलकंस हसले आणि म्हणाले, मुलांनो, बुद्धिमान माणूस कधीच थांबत नाही. तो दररोज काही ना काही नवीन शिकत असतो. कधी स्वतःच्या अनुभवांतून, कधी इतरांच्या चुका पाहून, तर कधी एखाद्या पुस्तकातून. पण शिकणं तो कधीही सोडत नाही. हीच सवय त्याला दररोज थोडंस अधिक चांगलं बनवते. शिष्य लक्ष देऊन ऐकत होते. आचार्य पुढे म्हणाले, विचार करा, ज्यांना शिकायची सवय नसते तेच चुका पुन्हा पुन्हा करतात आणि नंतर नशिबाला दोष देतात. पण जो माणूस सतत शिकत राहतो तो प्रत्येक परिस्थितीत समजदारी दाखवतो. त्याचं ज्ञान दिवसेंदिवस वाढत जातं आणि ह्याच ज्ञानाच्या जोरावर तो आयुष्यात पुढे जातो. आचार्य उदाहरण देत म्हणाले, अनेक लोक फक्त स्वतःच्या अनुभवावरच अडकून राहतात आणि समजतात की आपल्याला सगळं येतं. पण बुद्धिमान माणूस जाणतो, शिकणं कधीच संपत नाही. त्याच्यासाठी प्रत्येक माणूस, प्रत्येक प्रसंग आणि प्रत्येक पुस्तक हा एक गुरु असतो. म्हणूनच त्याचे निर्णय अचूक असतात आणि त्याची पावलं सुरक्षित असतात. 11वा गुण. आचार्य चाणक्यांनी शिष्यांकडे पाहत ठामपणे सांगितलं, बुद्धिमान माणूस कधीही हार मानत नाही. त्याला माहित असतं, सातत्याने प्रयत्न करणारा माणूसच शेवटी यश मिळवतो. अपयशाची भीती बाळगणं म्हणजे मूर्खपणा आहे, कारण अपयश हे पराभवाचं चिन्ह नसतं, तर ते एवढंच सांगतं की आपली पद्धत बदलण्याची गरज आहे. खरी हार तेव्हा होते जेव्हा माणूस प्रयत्न करणेच सोडून देतो. आचार्य पुढे म्हणाले, जे लोक एखादं काम 1-2दा करून थांबतात ते प्रत्यक्षात आयुष्यभरासाठी हार मानतात. असे लोक कधीच आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचत नाहीत आणि त्यांचे आयुष्य नंतर फक्त पश्चात्तापाने भरलेलं राहतं. पण बुद्धिमान आणि समजदार माणूस ही चूक करत नाही. तो अपयशाला अडथळा मानत नाही, तर त्याला पायरी बनवून पुढे जातो. सतत मेहनत करत राहतो आणि एक ना एक दिवस यश मिळवतोच. शेवटी आचार्य गहिऱ्या आवाजात म्हणाले, लक्षात ठेवा, जो कधी हार मानत नाही तोच खरा जिंकतो आणि जो हार मानतो तो लढाईच्या आधीच पराभूत होतो. 12वा गुण. आचार्य चाणक्य म्हणाले, बुद्धिमान माणूस अनावश्यक वादविवाद आणि भांडणात कधीही पडत नाही. त्याला माहित असतं, अर्थहीन भांडण फक्त वेळ आणि ऊर्जा वाया घालवते आणि बहुतेक वेळा फक्त नुकसानच करते. शिष्य एकाग्रतेने ऐकत होते. आचार्य पुढे म्हणाले, अनेक लोक लहान सहान गोष्टीवर उलथापालथ करतात आणि त्या वादात आपली मेहनत, प्रतिष्ठा आणि वेळ गमावतात. पण जो माणूस शांत राहतो आणि फक्त गरजेनुसार बोलतो तो प्रत्येक परिस्थितीत सुरक्षित राहतो आणि संधींचा योग्य फायदा घेतो. तो थोडा थांबला, शिष्यांकडे बघत म्हणाला, काही वेळा लोक फक्त आपला अहंकार सिद्ध करण्यासाठी किंवा आपली मते मान्य करून घेण्यासाठी भांडणात उतरतात. याचा परिणाम नाती तुटतात, विश्वास संपतो आणि मेहनत वाया जाते. आचार्य आवाज घट्ट करत म्हणाले, पण जो माणूस आपली बुद्धी आणि विवेक वापरतो तो अनावश्यक वादांपासून दूर राहतो आणि आपली ऊर्जा योग्य दिशेला वापरतो. लक्षात ठेवा, मुलांनो, वादविवाद आणि भांडण फक्त क्षणिक समाधान देतात, पण त्याचा तोटा कायमचा राहतो. तर मित्रांनो, हे होते 12 बुद्धिमान माणसाचे गुण. तुमच्या आयुष्यात यापैकी कोणते गुण आहेत ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करायला विसरू नका, ज्यामुळे त्यांनाही याचा फायदा होईल. मिळूया पुढच्या व्हिडिओत आणखी नवीन आणि ज्ञानवर्धक गोष्टी घेऊन.